संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी। हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी कबुली दिल्याची माहिती आहे। सुदर्शन घुलेनं या प्रकरणात हत्येची कबुली दिली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतीये। त्याच्यासह जयराम साठे, महेश केदार यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती आहे। एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे। या कबुलीमुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात अडकलाय। आधी गुन्हा केला नाही असा दावा करणाऱ्या घुलेला आवादा कंपनीतला धमकीचा व्हिडिओ दाखवल्यावर तो बोलायला लागला। होय, आम्हीच अपहरण केलं आणि आम्हीच हत्या केली अशी कबुली घुलेनं दिली आहे। खंडणी प्रकरणात देशमुख हे अडथळा होते असं त्यानं म्हटलंय। आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली। प्रतीक घुलेचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता आणि म्हणून हत्या केल्याचं घुलेनं कबूल केलंय अशी एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे। तर मास्टरमाइंडसह 3 आरोपींनी कबुली दिलेली आहे। सुदर्शन घुले, जयराम साठे, महेश केदारनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं सूत्रांच्या वतीनं कळतंय। मास्टरमाइंड सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिल्याचंही सूत्रांकडून कळतंय। खंडणीचा व्हिडिओ दाखवताच सुदर्शन घुलेनं कबुली दिली आहे। होय, आम्हीच देशमुखांचं अपहरण केलं, हत्या केली अशी सुदर्शन घुलेनं कबुली दिली आहे, सूत्र सांगतायत। देशमुख आणि ग्रामस्थांकडून आवादा कंपनी परिसरात मारहाण केली गेली होती। आमचा मित्र प्रतीक घुलेच्या वाढदिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करत आम्हाला आव्हान दिल्याचा राग आमच्या मनात होता। सरपंच संतोष देशमुख खंडणीत अडसर होत असल्याची देखील घुलेनं कबुली दिल्याचं सूत्र सांगतायत। 29 डिसेंबरला विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेतल्याचं घुलेनं कबूल केलं। नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये सुद्धा विष्णू साठेसह बैठक घेतली असं घुले सांगतोय। देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याची महेश केदारनं कबुली दिल्याचं सूत्र सांगतात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, या 3 आरोपींची कबुली या केसच्या संपूर्ण सुनावणीला एक वेगळं वळण देणारी ठरणार आहे। काय काय कबूल केलंय या सगळ्या आरोपींनी? या प्रकरणामधले ते 3 आरोपी आहेत। या 3 आरोपींनी कबुली दिल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे, ज्यामध्ये या सगळ्या घटनेचा जो मास्टर माइंड आहे तो सुदर्शन घुले असेल, त्याचबरोबर जयराम चाटे आणि ज्यांनी व्हिडिओ काढले आणि एक सेल्फी काढले होता आणि जो हसत होता हे सगळं कृत्य करत असताना तो केदार, या तिघांनी देखील कबुली दिल्याची माहिती एबीपी माझाला या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणात हे जे कबुली जबाब आहेत हे अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी मानले जातात, कारण की यावरच या सगळ्या केसचा जो पुढचा भाग आहे तो अवलंबून असणार आहे आणि हे अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी एबीपी माझा या सगळ्या प्रकरणामध्ये देत आहे। अगदी या कबुली देत असताना सुरुवातीला या सगळ्या प्रकरणात आम्ही नाही आहोत, या सगळ्या प्रकरणात नाही आहोत असं म्हणत होते। मात्र त्याचवेळी ज्यावेळी 29 तारखेच्या आधी म्हणजे ज्या दिवशी बैठक झालेली होती त्याच दिवशी सुदर्शन घुले हा आवादा कंपनीमध्ये गेलेला होता आणि त्या ठिकाणी आवादा कंपनीचे 2 मॅनेजर या ठिकाणी थोपटे आणि शिंदे बसलेले होते। थोपटे आणि शिंदेंनी आपल्या खिशामध्ये एक मोबाईल ठेवलेला होता आणि यामध्ये जो हा सुदर्शन घुले खंडणी मागतो आहे त्याचा एक व्हिडिओ या ठिकाणी शूट केलेला होता आणि हा व्हिडिओ ज्यावेळी नाही म्हणणाऱ्या सुदर्शन घुलेला दाखवला गेला आणि त्यावर त्यांनी सगळी कबुली द्यायला सुरुवात केली। अगदी अपहरणापासून हत्यार कसे बनवले, कुठून आणले, कशा पद्धतीनं मारहाण केलेली होती, का मारहाण केलेली होती, त्याच्या मागची काय काय कारणं आहेत। त्या दिवशी ज्या आवादा कंपनीच्या ठिकाणी हे सगळे लोक खंडणी मागण्यासाठी गेले होते, त्या दिवशी त्यांच्या एका मित्र प्रतीकचा वाढदिवस होता, त्यावेळी त्याला मारहाण केली, मित्राच्या मारहाण केली। त्याचबरोबर एवढंच नाही तर आमचा व्हिडिओ व्हायरल केला आणि आमची बदनामी या ठिकाणी झाली, याचा प्रचंड राग आम्हाला होता। आणि त्यानंतर जी बैठक झाली जी तिरंगा हॉटेलवर होती तिथे हा जो यातला एक चाटे नावाचा आरोपी आहे त्यांनी देखील आम्हाला म्हटलं की तुम्ही तिथे सगळा अवमान करून आलेला आहात आणि तुम्ही अपयशी आलेला आहात, हे देखील त्यांनी मान्य केलेलं आहे आणि सगळा घटनाक्रम हा मान्य केला आहे।
शिवाय जयराम चाटेंनी देखील या प्रकरणामध्ये कबुली दिल्याची माहिती आहे आणि जो महेश केदार यांनी देखील कबुली दिल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या 3 आरोपींनी कबुली दिली आहे आणि ही खंडणी मागितली गेली. वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरून ही खंडणी मागितली गेल्याची देखील कबुली दिल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराडचे पाय आणखीन खोलात गेलेत असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. मास्टर माइंडनं कबुली दिलेली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव देखील आलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं गाईड केलं असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी या सगळ्यामुळे कशा वाढणार आहेत? नाही, निश्चित अडचणी वाढल्यात कारण की या सगळ्या ज्या घटना आहेत किंवा खंडणीची मागणी जी आहे ती वाल्मिक कराडनंच या सगळ्या आरोपींना करायला लावलेली होती. विष्णू चाटे यांचा मध्यस्थ होता आणि प्रतीक घुले हा त्या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड होता. त्यामुळे ही कबुली अत्यंत महत्त्वाची आहे आणि आम्ही सगळ्यांनी हे कृत्य केलं आहे असं या ठिकाणी कबुली जबाबामध्ये या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आणि एक आणखी महत्त्वाचा भाग जो आहे की प्रेक्षकांना असं वाटत असेल की या कबुलीनंतर न्यायालयामध्ये हे नेहमी असं होतं की आरोपी कबुली करतात मात्र न्यायालयामध्ये ते फितूर होतात किंवा ते कबुली मान्य करत नाहीत. मात्र या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाची बाब अशी आहे की ज्यावेळी मकोका अंतर्गत हा गुन्हा दाखल असतो त्यावेळेस यांचा जो कबुली जबाब घेतला जातो तो IPS दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर घेतला जातो आणि त्यामुळे हा जबाब ग्राह्य धरला जातो. आणि त्यामुळे ह्या अत्यंत महत्त्वाची कबुली जबाब यासाठी आहे की IPS अधिकाऱ्यांच्या समोर घेतलेला हा कबुली जबाब असतो आणि हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये या वाल्मिक कराडचे जे पाय आहेत ते आणखी खोलात गेलेत आणि याच्या अखत्यारीखालीच हा सगळा प्रकार केला गेला हे देखील या कबुलीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जसं तुम्ही म्हणालात की हा कबुली जबाब आता पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. काल बचाव पक्षाने असं सांगितलं होतं की आरोप निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्र आम्हाला मिळालेली नाहीत. हा जबाब, हा पुरावा आता आरोप निश्चितीसाठी पुरेसा असेल कोर्टात? हा निश्चित पुरेसा असेल कारण की काल बंद लिफाफ्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आरोपींच्या वकिलाला देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये कबुली जबाब आहे, त्याचबरोबर CDR आहे. याशिवाय जो व्हिडिओचा उल्लेख आपण केलेला होता खंडणी मागतानाचा कंपनीमधला तो व्हिडिओची एक प्रत देखील आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेली आहे. शिवाय इतर जे डिजिटल पुरावे आहेत ते देखील देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे दोषारोप म्हणजे या सगळ्यामध्ये गुन्ह्याची सिद्धता होण्यासाठी हे महत्त्वाचे पुरावे या ठिकाणी मांडले जातात आणि हे आता आरोपींच्या वकिलाकडे देखील आहेत आणि हा अत्यंत महत्त्वाचा जबाब आणि अत्यंत महत्त्वाचे पुरावे देखील आपण मांडले पाहिजेत. प्रज्ञा. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तुम्हाला विनंती की तुम्ही सोबत राहा. तर देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याची महेश केदारनं कबुली दिलेली आहे. ही माहिती सूत्रांच्या आधारे मिळते. मकोका प्रकरणात IPS अधिकाऱ्यासमोर जबाब नोंदवला जातो, त्यामुळे न्यायालयामध्ये या मास्टर माइंडचा हा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल आणि आरोप निश्चितीसाठी हा एक सबळ पुरावा असेल. काल आरोप निश्चिती करू नका असं बचाव पक्षानं सांगितलेलं होतं कारण का त्यासाठी आवश्यक कागदपत्र अजून आमच्याकडे आलेली नाहीत. पण आता मास्टर माइंडनेच कबुली दिल्यामुळे आरोप निश्चितीचा मार्ग सोपा होणार आहे. तर मास्टर माइंडसह 3 आरोपींनी कबुली दिली आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदारनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. सूत्रांच्या आधारे ही सगळी माहिती मिळतेय. मास्टर माइंड सुदर्शन घुलेची आपण हत्या केल्याची त्यानं कबुली दिलेली आहे. खंडणीचा व्हिडिओ दाखवतात सुदर्शन घुलेनं ही कबुली दिली आहे. होय, आम्हीच देशमुखांचं अपहरण केलं आणि हत्या केली असं सुदर्शन घुलेनं मान्य केलंय. देशमुख आणि ग्रामस्थांकडून आवादा कंपनी परिसरात मारहाण करण्यात आली होती. आमचा मित्र प्रतीक घुलेच्या वाढदिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करत आम्हाला आव्हान दिल्याचा आम्हाला राग आला होता. सरपंच संतोष देशमुख खंडणीमध्ये अडसर होत असल्याची घुलेनं कबुली दिल्याचं सूत्र सांगतात. आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख स्वतः सध्या आपल्यासोबत आहेत. धनंजय देशमुखजी, अखेर या 3ही आरोपींनी मान्य केलेलं आहे की आम्हीच हत्या केली, आम्हीच अपहरण केलं. एक मोठं यश या लढ्यातलं म्हणावं लागेल. आपली प्रतिक्रिया? जोपर्यंत यांना फासावर लटकवलं जात नाही
हे तर सगळं सिद्ध झालेलं आहे की अपहरण कोणी केलं, कोणी करायला सांगितलं, कोण याचा लीडर होता, कोण सूत्रधार होता, कोण हे सगळं म्हणजे ग्रुप चालवायचा किंवा यांना कुणाचं पाठबळ होतं आणि हे कशा पद्धतीने ही सगळी गँग होती हे स्पष्टीकरण वेळोवेळी होत आहे, झालेलं आहे. यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर कधी होते हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण का असं अमानुषपणे जे कृत्य केलं ह्यांना कुठलीही माफी नाही. आणि जे काही स्पष्टीकरण आता कालपासून जे कोर्टात निकम साहेबांनी जी बाजू मांडली, जे सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी दाखवल्या, त्याच पद्धतीनं हे सगळं पुढं ह्यांनी मान्य करणं हे सगळं तपासातच आलेलं आहे. आणि आता न्यायप्रविष्ट जे प्रकरण झालेलं आहे त्यातून आपल्याला हे सगळं बघायला भेटत आहे. आवादा कंपनीतल्या खंडणीचा व्हिडिओ ज्यावेळी दाखवला गेला या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तेव्हा या सगळ्यांनी कबुली दिली. खंडणी मागतानाचा असा व्हिडिओ नेमका काय आहे ज्याच्यामुळे हे सगळे बोलायला लागले? आता ह्याच्यात जे तपासाचा भाग आहे, जे सीआयडी आणि एसआयटीने जे तपास केलेला आहे त्या तपासामध्ये सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते सर्वश्रुत आहे. परत मी ती गोष्ट म्हणजे न बोलण्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टी न्यायालयात मांडलेल्या आहेत आणि न्यायालयात मांडलेल्या सगळ्या परिस्थितीप्रमाणे किंवा स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे पुढील सगळी कारवाई होत आहे. संतोष देशमुखजी, असं धनंजय देशमुखजी, असं आहे की आम्हाला मारहाण केली याचा राग मनामध्ये ठेवून इतकं अमानुष कृत्य या सगळ्या आरोपींनी केलेलं आहे आणि या सगळ्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे. या तिघांनी गुन्हे मान्य केलेले आहेत आणि त्यामध्ये वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जातोय. आपला जो लढा आहे तो प्रत्येक टप्प्यावरती आता एक एक पाऊल पुढे जातोय. तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडून, न्यायालयाकडून? सरकारनं लवकरात लवकर आता हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चाललं पाहिजे ही माझी आत्ताची मागणी आहे किंवा आम्ही पहिले देखील मागणी केलेली आहे. आणि कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय, कुणीतरी याला सगळ्याला गाईड केल्याशिवाय ही गोष्ट घडली नाही हे वेळोवेळी सगळेजण सांगत होते, आम्ही देखील सांगत होतो. तसा तपास देखील झालेला आहे, सगळे पुरावे देखील आलेले आहेत. तर एक माफक अपेक्षा अशी आहे की यांना लवकरात लवकर फाशी व्हावी. कारण का हे सगळं प्रकरण जे आहे ते संगनमतानं कटकारस्थान करून खंडणी ते खुनापर्यंत सगळं हे संगनमतानं सगळ्यांनी एकमेकाला विचारून, जे हे आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींनी सगळ्यांनी विचारून एकमेकाला संगनमतात ठेवून हे सगळं केलेलं आहे. यांना एकमेकांचं पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात होतं, पैसा खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात होता, म्हणून हे कृत्य केलेलं आहे. आणि हे कालपासून निष्पन्न व्हायला सुरू झालेलं आहे आणि तेच खरं आहे. तुमची जी मागणी आहे आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, ती लवकर मान्य होईल अशी अपेक्षा करूया. धनंजय देशमुखजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, मास्टर माइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी कबुली दिल्याची माहिती आहे. पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत आणि आमदार सुरेश धस यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. कृष्णा. सुरेश धस साहेब, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. काय प्रतिक्रिया आहे आपली? कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये 3 आरोपी, ज्यामध्ये सुदर्शन घुले या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे, शिवाय केदार ज्यांनी ते सगळे व्हिडिओ शूट केले होते, आणि दुसरा एक जयराम चाटे, या ठिकाणी कबुली दिल्याची माहिती एबीपी माझ्याकडे. हे सुदर्शन घुले वगैरे मास्टर माइंड नाही आहे त्या प्रकरणात. कुणाच्या म्हणण्यावर, कुणाच्या सांगण्यावर सुदर्शन घुले हा नंतरचा ऍक्टर आहे. कुणाच्या सांगण्यावर जो आपल्याला आडवा येईल त्याला आडवा करा, हे कोणाचे वाक्य आहे? हे वाक्य ज्याचे आहेत हे आताचे वाक्य आहेत. याच्यामध्ये कबुली देऊन आम्ही कबुली देतो आणि यांना बाजूला काढा असा उद्योग झाला. त्याच्यामुळं त्या कबुली जबाबमध्ये हे सगळं जे केलेलं आहे हे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं केलेलं आहे हे देखील म्हटलं गेलंय. वाल्मिक कराडचे संपूर्ण विषय वाल्मिक कराडच्या म्हणण्यावरती केलं म्हणजे वाल्मिक कराड याच्यातला प्रमुख आरोपी आहे. किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही हे सगळे प्रकरण पहिल्या दिवसापासून याचा न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतात. ही कबुली किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं? अत्यंत महत्वाची आहे कबुली जबाब. आणि अजून सप्लिमेंटरी चार्जशीट राहिले, त्याच्यात कोणाचं नाव येतंय का हे पण आम्ही पाहणार आहोत. आणि शेवटपर्यंत ह्या बाबतीमध्ये
धनंजय देशमुख, आम्ही आणि सर्वजण मिळून याला लढा देणार आहोत. कारण आता केस स्टँड झालेली, सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं याच्यातला शेवटपर्यंत आणखी याच्यात कोणी आकाच्या नंतर सुद्धा कोणी आहे का हे तपासण्याची जबाबदारी SITची आहे. बस या संदर्भात तुम्ही SIT ला भेटलात, काही पत्र देणार आहात, काही दिलं आहे? तुमचा रोग कुणाकडे? पत्र देतो, एक पत्र द्यायचं राहिले तेवढं उद्या देणार आहे. तुमचा रोग कुणाकडे आहे? रोख माझा कोणाकडेच नाही. माझा रोख असा आहे की याच्यामध्ये ज्यांची इन्व्हॉल्वमेंट येईल, आता आतापर्यंत इन्व्हॉल्वमेंट पोहोचलेली आहे. आणखी पोलीस तपासामध्ये त्याच्या पुढे जात आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुरेश आणि धरजी, अजून तुम्ही यामध्ये असं म्हणताय की ज्यांची नावं येतील त्या सगळ्यांवरती कारवाई केली जावी, त्यांना शिक्षा व्हावी. जी नावं समोर आली आहेत, 7 आरोपींना पकडलं गेलंय, त्या व्यतिरिक्त सुद्धा यामध्ये कोणी आहे असं तुमचं म्हणणं आहे? हा, हे तपासणं गरजेचं आहे. पण म्हणजे अजूनही तपास पूर्ण झालेला आहे, म्हणजे आरोपपत्र दाखल झाले तरी सुद्धा अजून तपास झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं का? तपास पूर्ण झाला. हा, हे प्रिलिमिनरी चार्जशीट म्हणलंय त्यांनी, फायनल चार्जशीट म्हणलेलं नाहीये त्यासाठी. बरं. अजून प्रिलिमिनरीच आहे. राहिलेली चार्जशीट दाखल झाल्याशिवाय आम्ही त्याच्यात तपास पूर्ण झाला असं म्हणणारच नाही. सुरेश धरजी, हे प्रकरण जेव्हापासून सुरू झालंय सातत्यानं तुमच्याकडे या प्रकरणातली काही ना काहीतरी एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. तुम्ही देखील सातत्यानं आरोप केलेले आहेत. अजूनही तुमचं असं म्हणणं आहे की तपास पूर्ण झालेला नाही. तुमच्याकडे काही या प्रकरणातली लीड आहे? कोणाकडे निर्देश करताय तुम्ही? आम्ही ते एव्हिडन्स जे आहेत आमच्याकडे जे आहे ते SIT कडे देऊ ना, बाहेर कसं ना. ठीक आहे. कोणत्या मुद्द्यावर तपास करावा हे SIT ला बोलू. उद्या जे तुम्ही पत्र लिहिणार आहात ते नेमकं कोणत्या अनुषंगानं आहे, म्हणजे तेवढं तरी सांगू शकाल? उद्या सांगतो ना, आज कशाला सांगू. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण हेच होतं सुरेश धरजी, कारण सातत्यानं तुम्ही माध्यमांसमोर येऊन आरोप केलेले आहेत, नावं घेतलेली आहेत, पण हरकत नाही, सध्या तुम्ही बोलायला तयार नाही आहात. SIT कडे तुम्ही माहिती द्याल असं कळतंय. आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत ABP माझाला त्याबद्दल. आणि कृष्णा केंडे आपल्याला अपडेट देत होते. कृष्णा, तुमचेही आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.